मागील काही दिवसांपासून राज्यातील सरकारी कंत्राटदारांकडून बिल वेळेत मिळत नसल्याचा आरोपाचे सत्र सुरू होते। सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। तांदुळवाडी या गावातील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी टोकाचा निर्णय घेतला। त्यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली। राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून करण्यात आला आहे। 50 वर्ष पायीवारी करणाऱ्या आईवडिलांना प्रवीण तरडेंनी आईबाबांना पांडुरंगाचं दर्शन व त्यांच्या हस्ते महापूजाही केली। पुण्यातील गुडलक चौकात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला चक्काजाम, वाहनांच्या रांगाच रांगा, सामान्यांना ट्रॅफिक जामचा फटका। मराठी माणसाला आपटून आपटून मारण्याची भाषा करणाऱ्या भाजपच्या निशिकांत दुबे यांना राज्यातील महिला खासदारांनी आपला इंगा दाखवला आहे। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर यांनी भाजप खासदार दुबे यांना संसदेत गाठलं। दुबेंना तिघींनी घेराव घातला आणि मराठीबाबतच्या विधानांबाबत जाब विचारला। तसेच वर्षा गायकवाड यांनी दुबेंना सवाल केले आहेत। वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात श्रावण महिन्यातील वाढत्या गर्दीमुळे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। दर्शनाची प्रक्रिया जलद करण्यासाठी या कालावधीत मंदिरात अभिषेक करण्यास बंदी घालण्यात आली आहे।